बिग बॉस मराठी सीझन 6 ची वाट बघताय तर थांबा मित्रांनो, वाट नका बघू. त्याच्याच सारखा एक वेगळा कन्सेप्टचा एक रियालिटी शो झी मराठीवर येत्या 15 मार्च पासून संध्याकाळी 9:30 वाजता सुरू होणार आहे आणि त्या शोचं नाव आहे चल भावा सिटीत. आता हा नेमका शो काय आहे, काय ह्याच्या मागचं गणित असणार आहे, का बिग बॉसला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत किंवा बिग बॉसला काय होतं त्याला एकदम टक्कर द्यायचा प्रयत्न झी मराठी दरवर्षी करत आहे. गेल्या वर्षी देखील आपण बघितलं जाऊबाई गावात या नावाचा शो आणला होता बिग बॉस मराठी सीझन 5 येण्याच्या आधी, आणि ते फक्त आणि फक्त जी मोनोपोली सध्या कलर्सची होती किंवा बिग बॉसची होती की फक्त बिग बॉसच एक मराठीमधला रियालिटी शो आहे जो कंटिन्युअसली एवढा चाललेला आहे. त्याच्यामुळे गेल्या वर्षी जाऊबाई गावात झी मराठीने आणलं होतं. आता यावेळेस आणलेला आहे चल भावा सिटीमध्ये बिग बॉसचीच मारण्यासाठी. आता नेमकं हा शो चालेल की नाही, ह्याची कन्सेप्ट कशी आहे, हे कन्सेप्ट बद्दल तर आपण आता बोलूया, पण चालेल का नाही हे येत्या काळामध्ये आपल्याला समजेलच. कारण की कन्सेप्ट थोडा युनिक आहे. कन्सेप्ट त्याच्यामध्ये असा आहे की गावाकडचे काही ठराविक मुलं जे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामधले, कोणी कुस्ती खेळणारा आहे, कोणी जंगलात राहणारा माणूस आहे, तर कोणी देवाधर्माच्या कुठल्या तरी गोष्टी करणारा एक माणूस आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेस्टंट तिकडे घरामध्ये मेल आणणार आहेत गावाकडची मुलं, आणि त्यांना सिटीमधल्या मुलींसोबत काही ना काहीतरी एका रूममध्ये किंवा एक एरियामध्ये सिटीमध्ये ठेवणार आहेत आणि त्यांच्यावर टास्क होणार आहेत. त्यांच्याबद्दल काही ना काहीतरी गडबड घोटाळा जे काय होईल ते आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतील आणि त्यांच्यावर नजर ठेवायला एक होस्ट असणार आहे. त्याचं नाव आहे श्रेयस तळपदे. हो मित्रांनो, श्रेयस तळपदे चल भावा सिटीत या शोचा का त्याला एक होस्ट आहे आणि त्यांनी खरंच एक मस्त ट्रिक वापरलेली आहे. कारण की ज्या पद्धतीने पुष्पा मूवी आलेला आहे, पुष्पामध्ये जो व्हॉइस दिलेला आहे श्रेयस तळपदेनी, झुकेगा नहीं साला, ते तुम्ही बघितलंच असेल. त्यानंतर त्याची खूप पॉप्युलरिटी आहे बॉलिवूडमध्ये देखील आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील, आणि त्याचाच फायदा करून घेण्यासाठी त्याला ह्याचा होस्ट बनवलेला आहे चल भावा सिटीत या शोचा. आणि येणाऱ्या काळामध्ये हा शो मला असं वाटतं चालू शकतो, कारण की एक वेगळ्या प्रकारची एक थीम त्यांनी आणायचा प्रयत्न केला. वेगळ्या प्रकारचं त्यांची थिंकिंग आहे की गावाकडची मुलं सिटीमधल्या मुली यांना एकत्र ठेवून त्यांचे जे काही रिॲक्शन्स येतील, जे काय वागतील बोलतील, ह्याच्यावर पब्लिकची काय रिॲक्शन येते हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. कारण की एक मॉडर्न प्रकारचा शो आणण्याचा प्रयत्न हा झी मराठीने केलेला आहे. आणि ह्याच्यावर बिग बॉसचे जे मेकर्स आहेत त्यांनी काय विचार केला असेल मला माहिती नाही, कारण की बिग बॉस मराठी सीझन 6 देखील हा मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा मेच्या एंडिंगला चालू होण्याची शक्यता आहे. आणि त्या अगोदरच प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रकारची टेस्ट देऊन, टेस्ट म्हणजे काय, युनिक प्रकारचा शो आणून लोकांना त्याच्यामध्ये थोडंसं गुंतवण्याचा प्रयत्न ही झी मराठी करते. आणि बिग बॉसच्या हातामध्ये जी एक हाती सत्ता होती रियालिटी शोची मराठीमधल्या, महाराष्ट्रामधल्या, ती तोडायचा प्रयत्न झी मराठी दरवर्षी करते. गेल्या वर्षी देखील केला, या वर्षी देखील केलेला आहे. गेल्या वर्षी देखील जाऊबाई गावात हा देखील शो खूप जास्त चालला, आणि यावेळेस आता चल भावा सिटीमध्ये हा देखील शो खूप चालण्याची चान्सेस आहेत. त्याच्या मागचं कारण असे की सूरज चव्हाण नावाचा जो मुलगा बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये आला होता, त्याच्यामुळे जी एक सिंपती किंवा गावाकडच्या लोकांना बघायचा जे दृष्टिकोन होता लोकांचा तो वाढला, आणि त्यांना जरा काहीतरी एक वेगळ्या प्रकारची भावना गावाकडच्या लोकांबद्दल यायला लागली, त्यांना आवडायला लागली त्या गोष्टी बघायला. आणि त्याच दृष्टिकोनातून पूर्ण शोज गावाकडच्या लोकांवर आधारित बनवायचा प्रयत्न झी मराठीने केलेला आहे. आता हे किती सक्सेसफुल होते येणाऱ्या काळामध्ये कळेल. नक्की तुम्ही 15 मार्च पासून आपला 9:30 वाजता झी मराठीवर हा शो बघा चल भावा सिटीमध्ये. आणि आपल्याला देखील जर चान्स मिळाला तर आपण 100% याचे देखील रिव्ह्यूज करणार आहोत, कारण की आपलं कामच ते आहे की जे काय घडते हे या रियालिटी शोजमध्ये महाराष्ट्रामधल्या आणि हा बिग बॉसच्या रिलेटेड असल्यामुळे किंवा सेम असल्यामुळे त्या कॅटेगरीतला असल्यामुळे आपण ह्याचे देखील रिव्ह्यूज करणार आहोत. मित्रांनो, तुमचं काय मत आहे चल भावा सिटीत या शोचं? पहिलं इम्प्रेशन तुमच्यावर काय पडलेलं आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.